तर त्या मुलाच्या घरी मी गेलो. त्याचं वडील आई वडील डॉक्टर होते आणि मोठा फ्लॅट होता आणि प्रत्येक रूमला एक फुल साईजची विंडो होती ज्याच्यावर पूर्ण ग्लास होता. तर मी त्याच्याकडे पाहिलं, हॉलमध्ये पाहिलं, त्याच्या लिव्हिंग रूम मध्ये काचेकडे पाहिलं. त्या काचेवर सगळं फिजिक्स उतरवलं होतं. मग म्हणलं असेल इथे एखाद्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्या बेडरूम मध्ये गेलो, तिथल्या काचेवर केमिस्ट्री उतरवलेलं. मग त्याच्या स्टडी रूम मध्ये गेलो, तिथं बायोलॉजी उतरवलेलं. फिजिक्स एका ठिकाणी, केमिस्ट्री एका ठिकाणी, बायोलॉजी एका ठिकाणी. मी त्या मुलाला विचारलं, अरे म्हणलं हे काय? म्हणला मी रोज असाच अभ्यास करायचो, हे शेवटच्या दिवसाचे, हे शेवटच्या दिवसाचे. म्हणलं पण असा का, जेव्हा तुझ्याकडे वही पेन आहे, टीव्ही आहे, आपल्या लॅपटॉप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग हे कशासाठी? तो मला हे लिहिण्याचा मागचा उद्देश असा आहे की मला आकाश जरी पाहावं वाटलं तरी मध्ये अभ्यास दिसला पाहिजे. म्हणजे काचेवर का लिहितोय? त्याला बाहेर आकाश पाहण्याची इच्छा झाली तर तो काचेतून बघेल, पण तिथं त्याला फिजिक्सचा फॉर्म्युला दिसेल, केमिस्ट्रीचा फॉर्म्युला दिसेल, बायोलॉजीचा स्केच दिसेल. म्हणजे एवढा अभ्यास करणारा सुद्धा विद्यार्थी आज आहे.